हॅलो फ्रेंड, माची रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आता मग काही भोपळा मोठा वांगा आहे ना, वांगे आहेत ना, ते चिरून तुम्हाला एक दिवशी वाफेची करून दाखवले होते, वाफेत कुकरमध्ये। आता हे तेलामध्ये मी वाफवलेत बरं का, फक्त तेलामध्ये। त्यात पाणी बिणी काही टाकलं नाही, तेल टाकलं ह्या कढईमध्ये, ह्याच्यामध्ये चिरून वांगे टाकले आणि ते ह्याच्यावर ताटली झाकली। हो काही अशी ताटली झाकली, अशी ताटली झाकून चांगलं शिजू दिलं बरं का। ह्याला हे ऊन आहे म्हणून उन्हाने चमकायला। आता त्याला काढून घ्यायचं। हो का, कांदे चिरले, कांदे चिरले, शेंगदाणे इथं, ही कोथिंबीर आहे, हे कढीपत्ता आहे, हो काय सगळे ठेवले करून। आता ह्याला ना फोडणी द्यायची, कांदे भाजून। आता बघा ह्याच्यामध्ये तेल टाकले, ऊन येते बरं माझ्या किचनमध्ये म्हणून ते कमी दिसतंय। मोहरी टाकले, हे जिरे टाकले, मी कढीपत्ता टाकले। आता हे कांदा टाकते, कांदा चांगला भाजू द्यायचा। आता बघा सगळे मसाले ह्याच्यामध्ये टाकले, शेंगदाण्याचं कूट टाकले, हळद टाकली, काळा मसाला टाकला, मीठ टाकलं, मिरची टाकली, धने जिरे पावडर टाकला। आता ह्याला असं करायचं, हाताने चुरून घ्यायचं चांगलं। चुरून घेतलं की कांद्यामध्ये मिक्स करायचं वांगी चांगलं। त्या दिवशी सारखंच केलंय, फक्त तेलामध्ये वापरलं आणि ते मी मिक्स कुकरमध्ये वापरले होते, भाजून सुद्धा खूप छान होते। आता काही बारीक छान, ह्याच्यापेक्षा बारीक करायचं नाही, चांगलं लागत नाही। आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे मिक्स करते, कोथिंबीर पण मध्येच मिक्स करणार आहे बरं, छान लागते। वरून चांगली लागत नाही भरित्यामध्ये वगैरे। कोणत्या सामानामध्ये वरून चांगली लागत नाही, फॅशन म्हणून पोह्यावर ह्याच्यावर वरून टाकते, पण ते आतमध्ये टाकलं तर सगळ्याला पोह्याला लागते, नाही तर वरून टाकलं तर लागत नाही ना। आता हे काय, हे काय कांदे भाजायचे, सकाळचं खूप ऊन येते माझ्या किचनमध्ये। आता हे चांगले भाजू देते, जास्त पण भाजायचे नाही, खूप कडक भाजले आणि खूप करपवले तर ते चांगले लागत नाही। मऊ मऊ लागण्यासारखे गोल्डन कलरवर भाजले। तर बघा ह्या प्रकारे भरीत तयार झाले, खूप छान झाले। लोखंडाच्या कढईमध्ये काळा कलर आला, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आतमध्ये मिक्स केली बरं का, तुम्हाला टाकायची असली तर असं वरून टाकायचं। माझी जरी मोठ्या तेलात तळून केलेल्या मोठ्या वांग्याच्या भरताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली, शेअर करा। धन्यवाद।